तर निवडणुकीमध्ये 21 जागांपैकी आपण एकाच जागांवरती निवडून आला आहात. तर या निकालाकडे आपण कसं पाहता? अहिल्यानगरच नाही तर राज्यातली तुम्ही जर आकडेवारी यावेळची पाहिली तर अत्यंत धक्का वाटावा अशा प्रकारची त्या ठिकाणी आकडेवारी आपण राज्यभर पाहतोय. जनतेचा कौल मान्य आहे असा आपण जो प्रश्न टाकला, तर आपली काय कमतरता भासली या निवडणुकीत, काय सांगणार? तर की आम्हाला निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारचा रिस्पॉन्स मतदारांकडे मिळत होता, पण मतदानानंतर तो रिस्पॉन्स जो आहे तो वेगळाच दिसतोय. एक मात्र यात नक्की सांगेल की आम्ही त्या ठिकाणी नाउमेद झालेलो नाही. तर पक्षाची पुनर्बांधणी आपण करणार आहात असं आपण एका वक्तव्यामध्ये बोलले आपण. तर ही पुनर्बांधणी कधी आणि केव्हा होणार? झालं गेलं या सगळ्यातनं पुन्हा एकदा कात टाकून फिनिश पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची जी काही शिवसेनेची वृत्ती आहे त्या वृत्तीला धरून आम्ही त्या ठिकाणी काम करू. बरं, विरोधी पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गट हा नगरमध्ये कोणता अजेंडा मांडणार? एक लक्षात घ्या की सभागृहामध्ये जरी त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची संधी मिळत नाही मोठ्या संख्येनं, याचा अर्थ या शहरामध्ये ज्यांना कुणाला आता सत्ता त्या ठिकाणी मिळालेली आहे त्यांना त्या ठिकाणी बेबंदशाहीने वागता येईल असं नाही आहे. त्यामुळे पुढच्या काळात अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा महापालिका आणि हे सत्ताधारी जे आहेत ज्यांना या ठिकाणी आता मोठं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे, त्यांनी जर चुकीचं वागण्याचं काम त्या ठिकाणी केलं तर शिवसेना स्टाईल आम्ही त्या ठिकाणी त्यांना रोखण्याचं काम जे आहे या शहर हितासाठी ते केल्याशिवाय राहणार. बरं, शिवसेना ठाकरे गट हा कोणत्या मुद्द्यांवरती रस्त्यावर उतरला? सत्ता जर आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही दिली तर महानगरपालिकेला जी भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. नमस्कार, मी सलोनी खिंडारी. आपण पाहत आहात न्यूज टुडे 24. काल महापालिका निवडणुकीचा निकाल हा जाहीर झाला आहे आणि या निकालानंतर शहराच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले आणि याच निकालावरती प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण शिवसेना ठाकरे गटाचे अहिल्यानगर महाप्रमुख किरण काळेजी आज आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम आपलं स्वागत आहे न्यूज टुडे 24 मध्ये. सर, निवडणुकीमध्ये 21 जागांपैकी आपण एकाच जागांवरती निवडून आला आहात. तर या निकालाकडे आपण कसं पाहता? काय की जनतेने दिलेला हा कौल आहे, आम्ही तो कौल अत्यंत विनम्रपणानं स्वीकारतो आहोत. एकूण अहिल्यानगरच नाही तर राज्यातली तुम्ही जर आकडेवारी यावेळची पाहिली तर अत्यंत धक्का वाटावा अशा प्रकारची त्या ठिकाणी आकडेवारी आपण राज्यभर पाहतोय. याला अपवाद आहे तो मुंबईचा. मुंबईमध्ये त्या ठिकाणी खूप वेगळी परिस्थिती निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गद्दार सेनेने त्या ठिकाणी केला, पण त्या ठिकाणी मराठी माणसांनी दिलेला कौल वेगळा होता. उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र जी परिस्थिती आहे तीच अहिल्यानगरची आहे. जनतेचा कौल मान्य आहे असा आपण जो प्रश्न टाकला, तर आपली काय कमतरता भासली या निवडणुकीत, काय सांगणार? नाही, आता काय की याच्यावरती आम्ही निश्चितपणे आत्मचिंतन त्या ठिकाणी करणार आहोत. सगळं समजून घ्यायचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्हाला हा करावाच लागेल. या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा उमेदवार जे आहेत आमचे त्यांच्याशी बोलतो आहोत आणि समजून घेतोय की नेमकं त्यांचा काय फीडबॅक या बाबतीत आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आहे की मतदारांमध्ये सुद्धा आम्ही पुन्हा जाणार आहोत. कारण की आम्हाला निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारचा रिस्पॉन्स मतदारांकडे मिळत होता, पण मतदानानंतर तो रिस्पॉन्स जो आहे तो वेगळाच दिसतोय. तर या मागचं कारण काय ते शोधावं लागेल, ते आम्ही निश्चितपणे शोधू. तिसरा फॅक्टर जो आहे यातला की काही गोष्टी मान्य केल्या पाहिजेत की यामध्ये महाविकास आघाडी म्हणून 3 पक्षांचा जो समन्वय आहे तो समन्वय होता होता अगदी शेवटचा दिवस उजाडला. आम्ही जागा वाटपाची प्रक्रिया जी आहे ती शेवटच्या क्षणी पूर्ण करू शकतो. ती पूर्ण केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी घडल्या आहेत, त्याचा देखील आम्ही अभ्यास त्या ठिकाणी करतोय. दुसऱ्या बाजूला ही तयारी जी आहे ही तयारी आम्ही मागच्या 3 महिन्यापूर्वी सुरू करायला पाहिजे होती, पण ती होऊ शकली नाही. त्याची काही वेगवेगळी कारणं आहेत. ठीक आहे, जे काही घडलं ते घडलंय, पण एक मात्र यात नक्की सांगेल की आम्ही त्या ठिकाणी नाउमेद झालेलो नाही. निश्चितपणे आता आम्ही योग्य तो संदेश जो काही आलेला आहे तो त्या ठिकाणी टिपण्याचं काम करतोय. मी शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना त्या ठिकाणी आवाहन करेन की आपण देखील या बाबतीमध्ये जे काही घडलंय त्यातनं अभ्यास करू आणि पुढे जाऊ. तर पक्षाची पुनर्बांधणी आपण करणार आहात असं आपण एका वक्तव्यामध्ये बोलले आपण. तर ही पुनर्बांधणी कधी आणि केव्हा होणार? काय की संघटना पक्ष जो आहे तो जागेवर असतो. त्या सगळ्या याच्यामध्ये
काही लोक आम्हाला आधी सोडून गेले, काही आगी निवडणुकीच्या त्या टप्प्यावरती सुद्धा गेले, पण या सगळ्यातनं पक्ष कुठे जात नसतो, तो जागेवरती असतो. झालं गेलं या सगळ्यातनं पुन्हा एकदा कात टाकून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची जी काही शिवसेनेची वृत्ती आहे, त्या वृत्तीला धरून आम्ही त्या ठिकाणी काम करू. मोठा बदल त्या ठिकाणी आता करावा लागेल. नवीन चेहऱ्यांना संधी द्यायचं काम त्या ठिकाणी आम्हाला करावं लागेल. तरुण नेतृत्व जे आहे त्यांना ह्या मुख्य प्रवाहाशी जोडावं लागेल. शहराच्या वेगळ्या भागांमध्ये आम्हाला परत पोहोचावं लागेल. आम्ही ते काम करू. थोडासा काळ जाईल आता मध्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, पण एक चांगली पुन्हा कार्यकारिणी शहर शिवसेनेची त्या ठिकाणी गठीत करण्याची प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी सुरू करत आहोत आणि नवीन नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी देऊ. पुन्हा संघटना पक्ष जो आहे तो जोमानं आम्ही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उभा करू. बरं, विरोधी पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गट हा नगरमध्ये कोणता अजेंडा मांडणार? एक लक्षात घ्या की सभागृहामध्ये जरी त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची संधी मिळत नाही मोठ्या संख्येनं, याचा अर्थ या शहरामध्ये ज्यांना कुणाला आता सत्ता त्या ठिकाणी मिळालेली आहे त्यांना त्या ठिकाणी बेबंदशाहीने वागता येईल असं नाही आहे. आम्ही सभागृहाच्या बाहेरनं सुद्धा त्या ठिकाणी एल्गार जो आहे त्या शहरातल्या नागरिकांच्या हितासाठी आणि विकासासाठी तो करत राहू. एक छोटं उदाहरण आपल्याला मी फक्त आठवण म्हणून सांगतो की मागच्या कालावधीमध्ये ज्याला ताकद कमी जास्त होती तेव्हा सुद्धा एक सावेडीच्या स्मशानभूमीसाठी भूखंड खरेदीचा ज्याला विषय समोर आला, 32 कोटी रुपयांना त्या ठिकाणी म्हणजे आवाजवी किमतीला भूखंड हे लोक घेऊ पाहत होते. त्याला सभागृहात नाही तर सभागृहाच्या बाहेर आम्ही आवाज उठवला, आंदोलनं केली, एक दबाव तयार केला आणि महानगरपालिकेला तो निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे पुढच्या काळात अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा महापालिका आणि हे सत्ताधारी जे आहेत ज्यांना या ठिकाणी आता मोठं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे, त्यांनी जर चुकीचं वागण्याचं काम त्या ठिकाणी केलं तर शिवसेना स्टाईल आम्ही त्या ठिकाणी त्यांना रोखण्याचं काम जे आहे या शहर हितासाठी ते केल्याशिवाय राहणार नाही. बरं, शिवसेना ठाकरे गट हा कोणत्या मुद्द्यांवरती रस्त्यावर उतरला आहे? ते अनेक प्रश्न होते की आम्ही एक निश्चयनामा जो आहे तो शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीने घेऊन आलो होतो. त्यामध्ये आम्ही काही चुकीच्या गोष्टी रोखण्याचं वचनं दिली होती आणि काही नवीन गोष्टी करण्याचं सांगितलं होतं. विशेषतः या शहरातले रस्ते जे आहेत म्हणजे आता आपल्याला काही अपवादात्मक रस्ते त्या ठिकाणी होताना दिसत आहेत, त्यांचं स्वागत आहे, पण त्याच्या आधीचे रस्ते आणि आताही अनेक रस्ते जे होत आहेत त्यामध्ये जो काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो आहे तर त्यासाठी आम्ही मुद्दा घेऊन लोकांसमोर गेलो होतो. आम्ही हेही लोकांना म्हणालो होतो की आम्ही सत्ता जर आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही दिली तर महानगरपालिकेला जी भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे तर झिरो करप्शनचा जो मुद्दा आहे तो घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम निश्चितपणे करू. या शहरातले बेसिक प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे, ओढे नाले जे तुंबलेले आहेत त्यांचा प्रश्न आहे. आज शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात सामान्य माणसाला जायचं असेल तर त्याला सिटी बस मिळू शकत नाही, हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. ते त्यानंतर पाणीपट्टी जी घरपट्टी जी यांनी वारेमाप पाडवलेली आहे ती कमी करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. नाही आता या सगळ्या प्रकरणात तर हे प्रश्न आम्ही उपस्थितच करतोय ना. आता सतत त्यांना दिली ना, त्यांनी करून दाखवा. या ठिकाणी लोकांना पाणीपट्टी आणि घरपट्टीची बिलं आम्हाला शंका आहे आता की मध्ये वाटायला सुरुवात केली होती. जिथं पूर्वी याची 20,000ची पट्टी त्याला लाख रुपयाचे बिलं द्यायला लागले होते. जनतेचा रोष यायला लागला, निवडणुका तोंडावर होत्या त्यामुळे यांनी ते थांबवलं. आता हे थांबवू शकणार आहेत का? लोकांना जवळ आता हे कागद त्यांच्या हातात टिकवणार आहेत. तर त्यावेळेला जरी आम्हाला लोकांनी त्या ठिकाणी आता संधी दिली नसली तरी आम्ही लोकांसाठी त्या ठिकाणी उभे राहू आणि त्यांना जाब विचारायचं काम त्या ठिकाणी करू. विशेषतः पे अँड पार्कचा जो मुद्दा आहे की ज्या बाबतीमध्ये आम्ही आधीपासून बोलत आहोत आणि आताही बोलतो आणि उद्याही बोलणार आहोत. आम्ही तो मुद्दा निवडणुकीचा निकाल जरी काही आलेला असता तर आम्ही तो सोडणार नाही आहोत. कारण की तुम्हाला 5 रुपयाचा पेन घ्यायचा असेल दुकानामधनं तर दुचाकी लावून जातानावरती 10 रुपयाची पावती त्या लोकांचे जे खंडणीखोर लोक त्यांनी उभे केलेत रस्त्यावर चौकात ते त्या ठिकाणी नागरिकांकडे मागतात. ही योजना जी आहे ती आता सत्ता त्यांना मिळालेली आहे. त्या ठिकाणी मी माजी खासदार आणि पालकमंत्री त्या दोघांनाही त्या ठिकाणी मागणी करतो की आपण आता त्या ठिकाणी तुम्ही सत्तेत आहात, राज्यात पण सत्तेमध्ये आहात, तर तुम्ही निर्णय घेऊन टाका त्या ठिकाणी आणि मुक्त करा ना लोकांना याच्यात. पे अँड पार्क ही योजना बंद करा. आणि आपण असं म्हणला की सभागृहात नाही तर सभागृहाच्या बाहेर राहून मी लोकांच्या किंवा जनतेच्या प्रश्नांनी मार्गी लावे, तर याचं नियोजन कशा पद्धतीचं आहे आणि जर काही लोकांना मदत हवी असेल तर तुम्ही काय? जेव्हा या प्रकारची काही अन्यायकारक गोष्ट ही लोक त्या ठिकाणी करतील
तर त्यावेळेला आम्ही रस्त्यावरती उतरायचे राहणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी आपल्या माध्यमातून पुन्हा नगरकरांना आवाहन करतो की ही शिवसेना आहे, ही रस्त्यावरतीतून लढणारी शिवसेना आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे बाह्यावरती करून आम्ही काय त्या ठिकाणी सजग असतो. तर उद्या काही घडलं, लोकांसाठी शिवसेनेची दारं ही 24 तास उघडी आहेत. आमच्याशी तुम्ही केव्हाही संपर्क करा, आमच्या शिवसैनिकांच्या मार्फत संपर्क करा. त्या ठिकाणी नगरकरांच्या सेवेसाठी आम्ही तत्परतेनं त्या ठिकाणी उभे असू. धन्यवाद. तर सरांनी चांगलीच नक्कीच बाईट आपल्याला आपले प्रश्न आपल्या जवळ मांडलेले आहेत आणि सरांनी आवाहन पण केलेलं आहे की काही जरी समस्या आली तर नागरिकांनी ठामपणे त्यांच्याजवळ येऊन ते प्रश्न मागे लावतील त्यांचे. कॅमेरामॅन मोहसिन शेखसह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.